तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळच्या आत्ता वाजल्या 9:30. आज तारीख आहे 22/6/2025. तर आता दीपावली आली तर दीपावली आली ती रानात. तर पेरलंय म्हणली काही उगलंय का बघावा. तर कसं काय पेरलंय तर काही उगलंय काही उगलं बी नाही आणि काहीच कळाना असं झालंय. तर काय आता तुरी उगतच नसते कधी. ठीक आहे आता काय पेरायचं तुझं काय म्हणणं आहे. बरं तू रानात बी येणार नाही तुझे कामं होणार नाही तरी काय काय करणार आहे असं विषय. बाया लावून तर करावं लागेल तू ना. ही झाला असं उडीत झाला असं समजा मग? कसं तरी आता चुकलं गणित सगळं काय आता काय करावं. चुकलं मग 4-5 हजार रुपये ते गेले ना, आता परत 4-5 जाते ना. ते 4-5 गेलेत आता. मग ते तर मातीतच बरं गेले आता होते. तरी काय आहे आता निर्णय घे विचार पेरल्यावर लेट का पण होतं का आता नसलं सोयाबीन पेरावं मला वाटतं आता काय तर. काही पेर मला काही कळतच नाही शेतीतलं मला कळत नाही आणि मला काही जास्त ती जेवढं होईल तेवढं करीन मला ना. त्या दुकानाने मी एकदम जार झालोय सध्याला हँग झालोय मी एवढं पळापळी की एक टाईम जेवतोय मी आणि ह्या रानात काय उत्पादन कधी भेटतंय कधी नाही भेटत कधी कष्ट करायला टाईम नाही आपल्याला काय पैसे नाही भेटत लय रानात शेतीत आणि मोकार थांबून काय उपयोगी का. चल तू हीच पेरावं लागणार आपल्याला. तर इकडं तूर पेरली होती बघा काकरी काय झालंय काकरी म्हणजे नांगरड झाली काकरी झाली पेरणी झाली आणि उगून बी नाही आलं काही म्हणजे उगले पण लय पातळ तुरी उगतच नाही तर काय उगून येईल त्याच्यात. बऱ्याच जागा असं झालंय म्हणा पाऊस होतं काय कोणालाच झालं थोडंसं ओलं होतं आणि मला पेरलं म्हणलं पाऊस येईन 7 तारखेनंतर पाऊस येणार आहे म्हणले होते 7 तारखेला पेरून घेतलं आणि पुन्हा पाऊस नाही जास्त आला मोठा आणि उगून बी नाही आलं तिकडं बी नाही आलं तूर करून काय काही उगली नाही आणि मातीचं बी राहिलंय ती पहा माती बी राहिली आता. तुम्ही कोणतं काम मी गेलं आणि कुठलंच काम अधुरं झालंय तर सगळं आधुरं झालं आता तू कर ना सगळं आता कायचं तुझ्या हिशोबाने. हां काहीच नाही. तर दुसरी गोष्ट काय आहे की नाव ठेवायचं आहे मुलीचं आता त्याचं बी असं झालं की जवळपास आता किती महिना गेलं महिना झालाय महिना की नाही, जास्त झालं. जास्त झालंय का 1.5 महिना होत आला. 1.5 महिना झालं का 1.5 महिना होत आलंय जवळपास नाव ठेवायचंय पण काय ठेवायचं अजून काय लक्षात येईना आणि कुणी काय फायनल नाव करीना. तर दीपाली काय म्हणती बघू आणि अजून तुमच्यासाठी बी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय काय सांगायची तुम्ही पण सावली द्यायची का इथं थोडं जांभळे सावली ती थोडं ऊन बी लागतंय. उन्हात बसती का सावलीत बसती उन्हात. बसती बसती. हा तर विषय असा आहे जे कोणी आमचे म्हणजे समज व्हिडिओ बघत असेल हा. त्यांनी प्रत्येकाने कमेंट करून सांगा नाव. 2-4 नाव तरी सांगा की एखादं नाव पटलं तर. प्रत्येकाने एक सांगितलं तरी नाही झालं. तर झालंय काय विषय नाव तर आहेत भरपूर असं नाही काही जुने येतं दीपाली म्हणते जुन्यातले नाव नका ठेवा आता नव्यातले ठेवा काहीतरी आणि असतंय नाव आहेत तर काही नाव आहेत तर ते पाहुण्यात त्याच्यात नाव कोणाच तरी जवळच्यात आहेत आणि काही ठेवा कसं नाव ठेवणं म्हणजे एकदा ठेवलं की ठेवलं ते कायमस्वरूपी त्या माणसाचं नाव राहतं आणि ते आपल्या हातात असतं की मुलाचे हे मुलींची नावं ठेवायचं आपल्या हातात असतं म्हणून आपण थोडं अरे बांधते का हिडू चालून तू बांधते. तर विषय असतो तर आपल्या हातात असतं आईवडिलांच्या की काय नाव ठेवायचं आणि ते कायमस्वरूपी तेच नाव राहतं म्हणून विचार करून नाव ठेवायचं होतं. विचार केलाय महिनाभर पण अजून काही नाव फिक्स राही ना तर थोडे 2-3 नावं सांगता आले तर सांगा मुलींचे काय नाव ठेवावं आणि चला आता मुलीचा बी कलर दीपालीसारखा आहे त्यामुळे कसं बी नाव ठेवलं तरी जमायसारखं आहे चांगलं त्याच्यामुळं काय अडचण नाही पण चला 2-3 नावं कमेंट करून सांगा. तर तुला काय बोलायचं काय नाही म्हणजे प्रत्येकाने मला पण इच्छा आहे की प्रत्येक जे कोणी आमचे व्हिडिओ बघत असेल त्यांनी प्लीज कमेंट करून नाव सांगा. ठीक आहे ओके त्यातून एखादं सिलेक्ट झालं चांगलं तर झालं आणि बघू ज्याचं आवडेल ना त्याचं नाव ठेव म्हणजे आम्हाला नाव आवडेल आम्ही हां त्याच्या ह्याच्यानुसार नाव ठेवू. हां हां तर आता काय आलतो तर रानात पेरलंय उगलंय का नाही बघायला आता घरी जायचंय बारकी दिदी घरीचे त्याच्यानंतर मग मला जायचं आष्टीला आता 9:30 वाजल्या सकाळच्या आणि मला चला दीपालीला बी आता गेल्यापासून दम निघाला की पेरलंय उगलंय रानात माती कशी टाकली काहीच नव्हतं पाहिलं फर्स्ट टाइम बऱ्याच दिवसांनी दीपाली रानात आली आणि मला ठीक आहे आता चला रानातली माती वगैरे ती म्हणती पांघरायची पंघरून घेऊ तर बघा म्हणलं लाव JCB अगोदर पांघरावं नंतर लेवल करावा आणि बघ रानात बी काय करायचं म्हणलं उगलंय तसं उगलंय नसलं तर डबल पेरायचं असलं डबल पेरव नाही तर राहून दे सध्याला ह्या वर्षी आपल्या दोघांना बी वेळ नाही जसं असेल तसं हां आणि मला बी यायला नाही जमणार कारण दोन्ही दुकानाचं कालच आले तर मला तर काय त्या दुकानाने लोड झाला लय काय आता आलंय तर द्यावंच लागतं. हा पण देऊ नको तू आराम कर. देऊन नाही जाऊ मला आराम करावा लागेल. हां तर चलायची आता घरी. हा चला लिंब मी ठेवले होते तिथं गिन लिंब गिना पडलेली ते लय मोठे आहेत अजून. तर हे मातीची ढिगारे तुझ्या हिशोबाने आता काय कर एक JCB लावा थोडंसं बघा घरचं बघून
थोडी थोडी माती अगोदर पांघरून घ्या. लेवल नंतर करू. आता लेवल होणार नाही, डिगारे ओलेच असतील आतमध्ये चिखल असणार आहे. हा हा, मग नंतर का व्हायना लेवल करू, पण अगोदर थोडे पांघरून घेऊ जिथं लागेल तिथं. आणि JCB असलं ना दीपाली तर हे पलीकडे अलीकडे तुम्हाला टाकता येतील लेवल करता. हे डिगारे आहेत ना, जिथं जिथं माती नाही ना तिथं तिथं टाकता येतील नाही का. तर चला, पावसाळ्याचं वातावरण एकदम मस्त असतंय आणि हिरवं गार. आणि हे रानात आलं भारी आहे. हा, सावलीला किती गार एकदम. हा, वांगे लावले होते दीपालीनी लावले होते ते बी शेवट जातानी. आणि दीपाली गेली वांगे आले, आम्ही 2-4 भाज्या केल्या. आणि त्याच्यानंतर काय केलं, ह्या साईडला होते ना वांगे, तर तिथं माती टाकून घेतली आणि ते पहिले वांगे मोडून टाकले. तर दीपालीला हा खूपच तळतळ वाटती. आणि पहिलं कसं उन्हाळ्यात बी झाडाला पाणी बिणी दिलं, तर आता काय सध्याला पाणी द्यायची जास्त गरज नाही. पण एकदम हिरवे गार असे झाडं झालेत ना सावलीचे, एकदम सावली वगैरे एकदम मस्त पडतीये. आणि उन्हाचं बसायला बी आता इतकं रानात गार वाटतंय ना, ऊन पडले तरी गार वारा सुटला एकदम नाही का. मस्त झाले. हा, पाईप होय, ते माती तीन टाकताना काढले होते ते तसेच राहिला पाईप. म्हणजे माती टाकली आणि पाऊस सुरू झाला तर मग झाडाला पाणी द्यायची गरजच नाही, मग पाईप तसाच राहिला. वांग्याची होते वांगे, हा इथंच होते वांगे असे. इथंच या लिंबूच्या झाडाच्या तिथून जी सुरुवात होती अशी, इथून तुझ्यापाशी असे वांगे होते, असे ह्या साईडला वांगे होते. चांगले वांगे आले. 1-2 भाज्या बी आम्ही खाल्ल्या. हा, पण ते लावले होते दीपालीने लावले आणि गेली माहेरी. त्यानंतर 2-3 महिने आली नाही, तोपर्यंत समजा आम्ही वांगे काढून टाकले, माती टाकून घेतली. भारी ना. हो, पाईप कसा पडलाय दुमडायचा बी, पाईप पडलाय, सरळ करावं लागून. उन्हात तळतोय सगळा, पण लक्षच नाही. मातीत पार पुरलाय पाईप तसं, आता लक्षच नाही आवडत आपलं. चला घरी पटकन, दीदी उठल पुन्हा आपल्याला जावं लागेल. विराज गेला ना घरी. विराज आला तर आमच्या बरोबर बघतो झाडं कशी नुकसान झाले, बघ कसे झाड पडलेत. तो रेलले म्हणून मोठे झाडे झालेत. आता काय करायचं माहिती का, आपण पण माती जी टाकली ना ही रानातली, तर ह्याचे थोडं आळ्यात माती लाव, बुडात माती लावून घे. बघा हे तुम्हाला माती दिसत असन, कारण दशपरी मी गेलो काहीच काम केलेलं नाही, काहीच. नुसती माती टाकून ठेवली आहे. ती कुठंतरी टाकली, कुठं नाही टाकली, म्हणजे असं एवढं काय व्यवस्थित काम त्यांनी केलंच नाही. म्हणून म्हणलं बघून यावं आज काय केलंय काय नाही. आणि JCB वाल्याला बोलून करावं लागेल, हे करून घ्यावं लागेल. कारण आता पाऊस सुरू होईल, काही काम नाही काय नाही केलं, नुसतं असंच केलं वाटतं. तिकडं जा तिकडं. बघा ही पण आली आहे सांगायला मला, ही पण म्हणती काही काम नाही केलं म्हणते त्यांनी. चला आता हळूहळू पुढे, नाही तर दिन मागून पडशील ना. ते गरीब आहे बघा. छान झाले आहे ना. गावरान गाय चांगली असते असलेली, आम्हाला मारीत नाही, चांगली आहे. तर सगळं काम अधुरच झालंय, कुठंच नीट नाही केलं. फक्त दुकान लय, मला तिकडं म्हणायचं लय काम आहे दीपा, मला पोरगं सांभाळायचं, दुकान हे बघायचंय ते बघायचंय, काहीच नाही केलं त्यांनी. हे माती नाही व्यवस्थित टाकून घेतली, टाकली तिला लेवल नाही, पंगरले नाही, डेंगुरे, काहीच काम नाही केलं ह्यांनी. तर बघा आता करावं लागेल आम्हाला आता मिळून, हाय का नाही. काय काम केलंय, काय काम केलंय, माती टाकायला. डिलिव्हरी तिकडं आपलं ज्या दिवशी सीजर झालं त्या दिवशी दुपारून माती टाकूच तर पाऊस आला, माती नाही पडली. हा, इथं लेवलला माणसं येणार, हे लिंबूने खाली बसून काटलो. ट्रॅक्टरवाल्याला 2000 रुपये दिले तर, आणि तो घरात झोपत, तो काही याय नाही, तो बी याय ना. आता ही पहिले नाही, आता पहिले मिठीला बी आणि ॲडव्हान्स दिलं, डिझेलला पैसे मिळले की घरी फोन करून दे, तो आलाच नाही पैसे देऊन, फोन उचली ना, घरी जावं लागेल. जायला सवड पाहिजे. सकाळ उठलं की दुकान, दुपारून पुन्हा आष्टीचं दुकान, संध्याकाळी आले पुन्हा दुकान. हाय की वेळ कुठे जायला, तू पण ती कामच नाही केलं. चला तर आता करून तर घ्यावंच लागेल ना. आता बरं जाऊ द्या, आता त्यांनी नाही केलं, सोडून द्यायचा विषय आता, पण आता तर करून घ्यावं लागेल. तर चला. मॅडमचं जोडवं हरलं, कुठं हरलं काय की बघते मॅडम. दीपाली मॅडमला काही काम नाही, आले एक तिथंच पडलंय वय, बघ ना मग तिथं सापडतंय का. पोरगी उठली, कुठं पडलंय, आले ना, कसं काय पडलं काय की, कुठं गेलं ही सापडा ना. जा तू जा. सापडलं कुठे, तिथंच होतं. कुठं होतं गावात, मला कसं काय, मी एवढं पाहिलं तर नाही सापडलं. दगडात उभं राहिलं, दगडात
सापडलं जोड. झाड उभं राहायचं. सापडलं. नाही ना, नाही जुळत, नाही. नसते जुळत. हा, तुला लय काम होतंय, दीपालीला लय काम होतंय आणि अण्णा बरं ना करणार आहेत. हा, दीपाली तर होईल ना बरं. घेतो बघा तुमचं काय असेल ते. त्यांना म्हणलं सोयाबीन द्या पेरून. सोयाबीनला लई टाइम लागतो. तुम्ही काढणारच नाही ती सोयाबीन तशी राहील.